पावसाळी हवेमध्ये तळलेले पदार्थ खावेसे वाटतात, कारण की तळलेल्या पदार्थांच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा जास्त तयार होते. म्हणूनच या दिवसामध्ये तळलेले पदार्थ जसे भजी, वडे हे खाण्याची खूप इच्छा होते. मी मात्र आज दही धपाटे केलेले आहेत. हे धपाटे मी आज ज्वारीच्या पिठाचे केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये डाळसुद्धा मिक्स केलेली आहे. तर याप्रमाणे हा धपाटा मी थापून घेतलेला आहे. गरम तेल झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण तळून घेऊया. हा धपाटा तळताना आपल्याला थोडासा झाऱ्याने मध्ये दाबायचा आहे, म्हणजे तो मध्यभागी फुगतो. धपाटे जास्त करून दह्याबरोबर किंवा लोण्याबरोबर खाल्ले जातात. त्याच्यासाठी मी आता इथे अर्धी वाटी उडदाची डाळ काल रात्री भिजत घातलेली होती. सकाळी ती चांगली भिजलेली आहे, त्याचे 2 तुकडे झाले. ही छान भिजलेली आहे आता. तर आता ही सगळं पाणी काढून टाकून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर त्याच्यामध्ये 3 मिरच्या मी घातलेल्या आहे आणि आता ह्याच्यामध्ये थोडासा लसूण घालणार आहे मी आणि थोडंसं मीठ घालणार आहे. आता मिक्सरला फिरवल्यानंतर ह्याची एक दाटसर अशी पेस्ट तयार होईल. एका तसराळ्यामध्ये ही सगळी पेस्ट मी काढून घेते आहे. आता थोडीशी जे राहिलेली होती त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून आता ते सुद्धा ह्याच्यामध्ये काढून घेऊया. आता हे पाणी जे आपण घालतो ना, त्याच्यावरती ज्वारीचं पीठ अवलंबून असतं. म्हणजे आपण किती घालायचं ते त्याच्यावरती अवलंबून असतं. इथे 1 वाटी मी पहिल्यांदा ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडे काही मसाले घालायचे आहेत. जसे की ह्याच्यामध्ये 2 चमचे मी धन्याची पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा मिरी पावडर घातलेली आहे. मगाशी आलं घालायचं विसरले, म्हणून मी आता ह्याच्यामध्ये 2 चमचे आलं घातलेलं आहे. आता आपल्याला ह्या पिठाची धपाट्यासाठी कन्सिस्टन्सी येण्यासाठी ज्वारीचं पीठ घालावं लागणार आहे. तर ज्वारीचं पीठ आपण घालणार ह्याच्यानंतर, म्हणून मग मी ॲडिशनल ह्याच्यामध्ये तिखट, हळद आणि 2 चमचे मीठ घातलेलं आहे. तर हे कन्सिस्टन्सी येण्यासाठी मगाशी मी 1 चमचा घातलेलं होतं. आता मला इथं 4 चमचे अजून ज्वारीचं पीठ घालावं लागणार आहे, म्हणजे मग परफेक्ट धपाट्याची कन्सिस्टन्सी ह्याला येईल. तर कोथिंबीर घातल्यानंतर आता थोडंसं हे मिसळून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये उडदाची डाळ आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं चिकट असतं, म्हणून हाताला थोडंसं तेल लावून हे गोळा करून घेत आहे मी. साईडला थोडंसं जे पीठ आहे ते सुद्धा सगळं याप्रमाणे चमच्याने काढून घ्यायचं. हाताने छान गोळा करायचा आणि हा गोळा आपल्याला थोडा आता बाजूला ठेवायचा आहे. हे जे धपाटे आहेत ते दह्याबरोबर, लोण्याबरोबर जसे खाल्ले जातात तसे ते टॉमॅटोच्या चटणीबरोबर सुद्धा छान लागतात. टॉमॅटोची चटणी करूया. इथे 1च टॉमॅटो घेतलेला आहे, त्याचे तुकडे केले. त्याच्यामध्ये थोडासा लसूण, म्हणजे 5-6 पाकळ्या लसूण घालायचा. नंतर आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घालायचं, मीठ घातलं आहे आणि साखरेच्या ऐवजी याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. आता ही चटणी आपली छान तयार झाली. रंगसुद्धा एकदम मस्त आलेला आहे बघा. ह्या चटणीला फोडणी दिली जात नाही. आता एक केळीचं पान घेतलेलं आहे मी, त्याला तेलाचा हात पुसलेला आहे आणि ह्याच्यावरती आता धपाटे थापणार आहे. धपाटे थापताना आपल्याला फार जाड किंवा फार पातळ असे करायचे नाही आहेत. फार पातळ केले तर ते कडकडीत होतात, दुसऱ्या दिवशी ते चांगले लागत नाहीत. आणि फार जर जाड थापले ते तर मध्ये चांगले शिजत नाहीत. म्हणून साधारण मध्यम जाडीचे धपाटे थापायचे. 1 किलो ज्वारी, 2 वाटी उडदाची डाळ, थोडे धने जिरे घालून हे पीठ तयार करून ठेवा. धपाटे हे जास्त करून थापूनच केले जातात, ते लाटण्याने लाटले जात नाही. उडदाची डाळ ही हाय प्रोटीन डाळ आहे, म्हणून ती खाल्ली गेली पाहिजे. म्हणून आपल्या आहारामध्ये मेटकूट किंवा भाजणीच्या रूपामध्ये उडदाची डाळ खाण्याची फार पूर्वीपासूनची पद्धत आहे. धपाट्यामध्ये सुद्धा मुद्दाम ही डाळ वापरली जाते. मगाशी जे आपण पीठ घेतलं होतं त्याचे साधारण 10 इथं धपाटे तयार झाले. आता हा धपाटा गरम तेल झालेला आहे, तर तळून घेऊया. साधारण तांबूस लालसर रंगावरती हे काढायचे. आपण टोटल 1.5 ते 2 वाटी ज्वारीचं पीठ इथं वापरलं आहे. दही धपाटे, लोणी धपाटे हा एक पोटभरू पदार्थ आहे. हा आपण नाश्त्याला सुद्धा खाऊ शकतो किंवा जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकतो. तर आता सर्व करताना याप्रमाणे आपण सर्व करू शकतो. फ्रेंड्स, नक्की ट्राय करा हा पौष्टिक पदार्थ.
दही धपाटे. थँक्यू.